अहंकारी अर्जुन बागवतीस वर्धन आजोबांजवळ विश्वनाथ आणि त्यांची पत्नी आले आणि म्हणाले, आमच्या मुलाला आणि सुनेला आमच्यासोबत पाठवून दिले तर आम्ही शुद्ध घरात त्यांचे स्वागत करून गृहप्रवेशाचं विधी करून घेऊ. पण हे ऐकून सायलीला मनात खूप भीती वाटली. तिला वाटले की पुन्हा सुनीलच्या घरात जावे लागणार का? तिथे गेलं तर खरोखर मी पूर्वीसारखी स्वतःच्या अस्तित्वासह जगू शकेन का? पण तिच्या मनातील ही भीती विकासने ओळखली. तो थोडा पुढे झुकला आणि सायलीच्या कानापाशी म्हणाला, काळजी करू नकोस सायली. ते ज्या घराबद्दल बोलत आहेत ते त्यांचे जुने घर नाही, ते माझे स्वतःचे घर आहे. मी स्वतःचं एक नवीन अपार्टमेंट खरेदी केलं आहे आणि यापुढे आपण दोघे तिथेच राहणार आहोत. हे ऐकल्यावर सायलीला खूप मोठा दिलासा मिळाला. विकास तिला थोडं बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, सॉरी सायली, तुला एक छान सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी ह्याविषयी तुला आधी काहीच सांगितलं नव्हतं. तुला माझ्यासोबत तिथे राहायला काही हरकत नाही ना? की तुला तुझ्या स्वतःच्या घरी राहावंसं वाटतंय? तुझ्या मनात जे काही असेल ते तू माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकतेस. थोडा वेळ शांत राहिल्यावर सायलीने विकासच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, विकास सर, माझ्यासाठी फक्त तुम्ही महत्त्वाचे आहात. जागा कोणतीही असली तरी काय फरक पडतो? लग्न झाल्यावर आपलं स्वतःचं एक वेगळं कुटुंब असावं अशी तुमची इच्छा असणारच आणि मी त्या इच्छेचं पूर्ण आदर करते. तुम्ही ऑफिसला जाताना मी माझ्या हाताने तुम्हाला नाश्ता वाढणे, लंच बॉक्स पॅक करून देणे, मग घरातील कामे आवरून मी माझ्या डिझायनिंगच्या क्लासला जाणे आणि तिथून परत आल्यावर आपण दोघांनी मिळून रात्रीच्या जेवणाची तयारी करणे, वेळ मिळाल्यावर शॉपिंगला जाणे, या सगळ्या गोष्टींसाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? सायलीचे हे बोलणे ऐकून विकासला खूप मोठा दिलासा मिळाला. त्याने सायलीचा चेहरा आपल्या हाताच्या वंजळीत घेतला आणि म्हणाला, मला समजून घेतल्याबद्दल खूप खूप थँक्स सायली. असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक प्रेमाचं मुक्का घेतला. त्यानंतर ते दोघे वर्धन आजोबांचं समोर येऊन उभे राहिले. तेव्हा वर्धन आजोबा सायलीला उद्देशून म्हणाले, बाळा, तू ह्याच लग्नाच्या साडीमध्ये तुझ्या नवीन घरात गृहप्रवेश करायला हवास. आता तू जा आणि काही दिवसांनी तू तुझ्या नवऱ्यासोबत पुन्हा इथे यायचं, समजलं? अनिच्छेने का होईना वर्धन आजोबांनी सायलीला निरोप देण्याची तयारी केली. शकुंतला ह्याने सायलीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या, बाळा, आता तरी तुझ्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभू दे, हेच ईश्वर चरणी प्रार्थना. अखिलेश यांनी सुद्धा आपल्या लेकीचं डोक्यावरून मायेने हात फिरवला. तिला हलकेच जवळ घेतले आणि म्हणाले, मला तुझं नीट संगोपन करताच आलं नाही बाळा, पण आता लवकरात लवकर आम्हाला एक नातवंड खेळायला दे भास. हे ऐकून सायली लाजेने लाल झाली, तर विकास घालातल्या घालात हसला. अर्जुन आणि अदिती ह्या दोघांनीही सायलीला मिठी मारली आणि म्हणाले, आता थेट बेंगळूरलाच भेटूया. तुळसा, शकुंतला, अदिती आणि गावातील इतर सुवासिनींनी मिळून सायलीची ओटी भरली. त्या दोघांना एकत्र बसवून त्यांची आरती ओवाळली. वर्षभराच्या आतच पाळणा हलू दे, असं आशीर्वाद गावातील वयस्कर सुवासिनींनी दिला. त्यांनी सायलीला आपापल्या घरी नेऊन तिची कानानारळाने ओटी भरली आणि तिला आशीर्वाद देऊन निरोप दिला. विकास आणि सायली एका कारमध्ये बसले तर विश्वनाथ आणि त्यांची पत्नी दुसऱ्या कारमध्ये बसले आणि त्यांनी बेंगळूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. त्यांना निरोप देऊन सर्वजण घराच्या आत आले. वर्धन आजोबा अर्जुनला म्हणाले, अर्जुन, तू जाऊन थोडा वेळ आराम कर. असे सांगून त्यांनी अर्जुनला खोलीत पाठवले. तिकडे शकुंतला यांनी आदितीला सुद्धा सांगितले की तू ही जड साडी बदलून दुसरी हलकी साडी नेस आणि थोडा वेळ आराम कर. रात्री पुन्हा काहीतरी विधी आणि शास्त्र करायचे आहे. अदिती तिच्या खोलीत आली. तिने साडी बदलून एक मऊ हलकी साडी नेसली. डोक्यावर माळलेल्या फुलांचा जड गजरा आणि वेणी काढून तिने फ्रेश होऊन हे सर्व करता करता ती पार दमून गेली होती. ती थोडा वेळ बसलीच होती, तितक्यात तुळसाने हाक मारली,
म्हणून ती बाहेर आली. वर्धन आजोबांच्या घराशेजारी राहणाऱ्या काही बायका तिथे सतरंजी पसरून काहीतरी तयारी करत होत्या. तिथे उभ्या असलेल्या एका बाईपाशी अदिती गेली आणि तिने विचारले, ताई, हे काय चाललंय? त्यावर ती बाई म्हणाली, आमच्याकडच्या गावामध्ये बाहुलीचा विधी करण्याची पद्धत आहे. आता तुझ्या नवऱ्याला येऊ दे, मग बघ. त्यांनी अदितीला तिथे बसवले आणि अर्जुन तिथे येताच त्याला अदितीच्या शेजारी बसवले. त्यांनी एका टावेलचं पाळणा तयार केला आणि त्यात लाकडाची एक बाहुली झोपवली. आता गावातील बायका जसे सांगत होत्या त्यानुसार अदिती आणि अर्जुन एकमेकांशी संवाद साधू लागले. अर्जुन म्हणाला, अदिती, बाळ पाळण्यात रडतंय ग, जरा येऊन त्याला सांभाळ ना. मग अदिती म्हणाली, अहो, मी स्वयंपाकघरात आहे आणि माझे हात भाकरीचं पिठात भरले आहे. तुम्ही जरा त्याला सांभाळा ना. ती म्हणाली. अर्जुनने पुढे होत त्या लाकडाच्या बाहुलीला कडेवर घेतले आणि बाळाला गप्प केले. दुसऱ्यांदा जेव्हा पुन्हा बाळ रडत असल्याचे म्हटले तेव्हा अदितीने स्वतः येऊन बाळाला कुशीत घेतले आणि त्याला शांत केले. हे पाहून गावातील ज्येष्ठ बायका म्हणाल्या, हे बघा मुलांनो, आयुष्यात जर अशाच प्रकारे एकमेकांना प्रेमाने समजून घेऊन आणि एकमेकांशी जुळवून घेऊन पुढे गेलात तर तुमचा संसार अगदी गोड आणि सुखाचा होईल. यानंतर अदितीने सर्व सुवासिनींना कुंकू लावले. सर्व विधी संपून जेव्हा सगळेजण घरात आले तेव्हा रात्रीचे जेवण उरकून सगळे झोपायला निघाले. पण अर्जुन मात्र पायाला चटका बसलेला मांजरासारखं इकडे तिकडे येरझाऱ्या घालत होता. हे पाहून वर्धन आजोबांनी विचारले, काय रे नातवा, काय चाललंय? इतकं का अस्वस्थ आहेस? आजोबा, सगळेजण झोपायला चालले आहेत, मग अदितीच फक्त माझ्यासोबत माझ्या खोलीत का येत नाहीये? त्याने हट्ट करत विचारले. वर्धन आजोबा फक्त घालातल्या घालात हसत राहिले. पण शकुंतला आपल्या मुलासमोर आल्या आणि म्हणाल्या, अरे देवा रे, लाज वाटते का तुला थोडी तरी? मोठ्या माणसांसमोर असं बोलतात का कोणी? आज तू विचार करतोय तसं काहीच होणार नाही. उद्या आपण सगळेजण बेंगळूरला चाललो आहोत. परवा आपल्या घरी सत्यनारायण देवाची पूजा आहे. ते सगळं कार्य आटोपल्यावरच पुढचं काय ते होईल. आता गपगुमान जाऊन झोप, असे शकुंतला म्हणाल्या. त्यावर म्हणजे अजून 2 दिवस गळा काढून उशीलाच घट्ट मिठी मारून झोपावं लागणार तर? असं पुटपुटतच अर्जुन तिथून निघून गेला. अर्जुनच्या अशा उघड बोलण्यामुळे अदितीला मात्र भयंकर लाज वाटली. ती तिथे न थांबता लाजेने मान खाली घालून थेट आपल्या खोलीत निघून गेली. ते दोघे तिथून जाताच हॉलमध्ये उपस्थित असलेले सगळेजण मोठ्याने हसू लागले. तिकडे लांबचा प्रवास संपवून विकास आणि सायली जेव्हा बंगळूरला पोचले तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. विकासचे नवीन घर एका नामांकित भागातील अपार्टमेंटमध्ये होते. विकासने खरेदी केलेला हा प्लॉट 5व्या मजल्यावर होता. सर्वात आधी सुनीलची आई जानकी हिने घराचे कुलूप उघडले आणि गृहप्रवेशाच्या विधींची तयारी करू लागली. तिने दाराची चौकट स्वच्छ धुवून तिला हळद कुंकू लावले. दारात छान रांगोळी काढली आणि सायलीला दाराला फुले लावून अगरबत्ती ओवाळण्यास सांगितले. जानकी सांगितल्याप्रमाणे सायलीने सर्व विधी व्यवस्थित केले आणि तिने तिथे ठेवलेले तांदळाचे माप उजव्या पायाने ओलांडून विकासच्या नवीन घरात गृहप्रवेश केला. त्यानंतरचे गृहप्रवेशाचे बाकीचे विधी पार पडले. सगळेजण हॉलमध्ये बसले असतानाच घराच्या दरवाजाशी बेल वाजली. विकासने दरवाजा उघडला आणि बाहेर उभ्या असलेल्या लोकांना पाहून या असे म्हणत त्यांना आत बोलवले. हॉटेलमधून आलेले ते लोक होते. त्यांनी जेवण आणले होते आणि ते डायनिंग टेबलवर व्यवस्थित मांडून ते निघून गेले. विकासने सर्वांना हाक मारली, आई, बाबा, सायली, चला जेवून घेऊया. समोरच्या व्यक्तीने तोंड उघडून काही सांगण्यापूर्वीच तिच्या मनातलं ओळखणाऱ्या विकासचं हा समजूतदारपणा पाहून सायलीला त्याचा खूप अभिमान वाटला आणि तिच्या मनात त्याच्याबद्दलचे प्रेम अधिकच वाढले. सगळेजण एकत्र बसून जेवत होते आणि गप्पा मारत होते. विकास म्हणाला, बाबा, आई, मला मानसा मावशी सोडून दुसरं
हक्काचं असं कोणीच नाही आहे. आता तुम्ही दोघंसुद्धा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुम्ही मला तुमचा मुलगा मानलंच आहे, तर मग तुम्ही दोघं माझ्यासोबत इथेच का राहत नाही? त्यावर सुनीलचे बाबा म्हणाले, विकास, आमची सुद्धा तीच इच्छा आहे रे. पण ते जुनं घर सोडून एकदम इथे येणं आमच्यासाठी इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे जेव्हा आम्हाला वाटेल की आता आमच्याने एकटं राहणं अजिबात शक्य नाही, तेव्हा आम्ही नक्कीच तुझ्याकडे येऊ. शेवटी आमच्यासाठी सुद्धा आता तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे सांगा? जेवण झाल्यावर ते म्हणाले, आम्ही आता निघतो विकास. उद्या सायलीच्या घरचे सगळेजण येतील आणि परवा त्यांच्या घरी सत्यनारायण देवाची पूजा आहे. त्यासाठी तुम्ही दोघांनी तोपर्यंत थोडे अंतर राखा, असे जानकी थोडे संकोचून सांगितले. हो आई, तुम्ही काळजी करू नका. पण आता इतक्या रात्री निघण्याची घाई कशाला? सकाळी नाश्ता करून निघू शकता ना? एवढ्या रात्री प्रवास करणे सुरक्षित नाही आणि तुम्ही आधीच खूप लांबून प्रवास करून आला आहात, विकास म्हणाला. सायलीने सुद्धा विकासच्या बोलण्याला दुजोरा दिल्याने विश्वनाथ आणि जानकी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि रात्री तिथेच थांबायला होकार दिला. त्यानंतर जानकी आणि सायली एका खोलीत झोपायला गेल्या, तर विश्वनाथ आणि विकास दुसऱ्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला लवकर जाग आली. तिने अंघोळ उरकली, छान साडी नेसली आणि ती देवाऱ्यापाशी आली. देवाच्या मूर्तीवरील जुने फुले काढून तिने देवघर स्वच्छ केले. आता लवकर दूध पाणी, देवपूजासाठी फुले आणली पाहिजेत, असं विचार करत तिने जसा घराच्या मुख्य दरवाजा उघडला, तोच दारापाशी आधीच दूध, न्यूजपेपर आणि फुले आणून ठेवलेली होती. ती सर्व सामान आत घेऊन आली आणि सर्वात आधी तिने देवाची पूजा पूर्ण केली आणि ती स्वयंपाकघरात आली. दूध गरम करून तिने सगळ्यांसाठी कॉफी बनवली आणि ती घेऊन गेली. तिकडे काशीपूरमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच वर्धन आजोबांच्या घरी सगळ्यांनी नाश्ता उरकला आणि ते बंगळूरच्या दिशेने निघाले. वर्धन आजोबा कित्येक वर्षानंतर बंगळूरला चालले होते. शेवटच्या वेळी जेव्हा ते बंगळूरला आले होते, तेव्हा त्यांनी अखिलेश यांना भेटून काही पैसे दिले होते आणि काहीतरी चांगला बिझनेस सुरू कर असे सांगितले होते. त्यानंतर ते कधीच बंगळूरला आले नव्हते. आज अखेर ते आपल्या मुलासोबत, सुनेसोबत आणि नातवंडांसोबत बंगळूरकडे निघाले होते. तुळसा आणि विठ्ठल यांनी सांगितले की ते दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरला पोचतील. अर्जुन आणि अदिती एका कारमध्ये बसले, तर दुसऱ्या कारमध्ये ड्रायव्हरसोबत वर्धन आजोबा, अखिलेश, शकुंतला, रविकांत मामा आणि रमा बसले. तिसऱ्या कारमध्ये चिराग आणि किरण आणि मूर्ती काका माणसा बसले. लग्न झालेल्या नवीन जोडप्यांची अजून पहिली रात्र झाली नव्हती, यामुळे अर्जुन मनातल्या मनात चांगलंच चिडला होता. हे सगळ्यांना माहीत असल्यामुळे सर्वांनी त्या नवीन जोडप्याला स्वतःची खाजगी जागा म्हणजे प्रायव्हसी दिली होती. सगळ्यांनी बेंगळूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाटेत शकुंतला यांनी आपली मुलगी सायलीला फोन केला आणि म्हणाल्या, बाळा, उद्या आपल्या घरी पूजा आहे. तुम्ही दोघं नवरा बायको लवकर घरी या. विकासने सुद्धा फोनवर बोलून होकार दिला. जेव्हा त्यांनी सुनीलच्या आई वडिलांना सुद्धा आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनीही नक्की येऊ असे सांगितले. तिकडे सायलीने सगळ्यांना कॉफी दिली होती. तिने आधी तिकडून स्वयंपाक करायला शिकून घेतले असल्यामुळे ती आता खूप छान स्वयंपाक करत होती. तिने सगळ्यांसाठी गरमागरम पुरी भाजी बनवली होती. सगळेजण जेव्हा कॉफी पिऊन फ्रेश होऊन हॉलमध्ये आले, तेव्हा नाश्त्याचं सुवासाने त्यांची भूक आणखीनच वाढली. सायलीने सगळ्यांना नाश्ता वाढला आणि ती स्वतःसुद्धा खायला बसली. तितक्यात शकुंतला यांचा फोन आला होता, ज्यावर तिने आणि विकासने घरी जाण्यास होकार दिला होता. सगळ्यांचा नाश्ता झाला आणि दुसऱ्या पेरीच्या कॉफी पिऊन झाल्यावर विश्वनाथ आणि जानकी सांगितले की आता ते त्यांच्या जुन्या घरी निघताना त्यांनी सांगितले की उद्या अर्जुनच्या घरी भेटू असे सांगितले. निघण्यापूर्वी जानकी सायलीपाशी आल्या आणि तिच्या कानात गुपित सांगावे तशा म्हणाल्या, उद्यापर्यंत दोघांमध्ये थोडे अंतर राखून राहा बरं का बाळा. सायलीने सुद्धा लाजून होकारार्थी मान डोलावली. विश्वनाथ आणि जानकी निघून गेल्यानंतर विकासने घराचा दरवाजा लॉक केला. तो स्वयंपाकघरात आला आणि तिथे भांडी घासणाऱ्या सायलीला त्याने हळूच मागून मिठीत घेतले. त्याच्या या अचानक
मिळालेल्या मिठीमुळे सायली एका क्षणासाठी शहारली. तिने स्वतःला सावरले आणि ती भांडी घासत राहिली. विकास तिच्या कांद्यावर एक छोटंसं मुक्का घेत अगदी हळवार आवाजात म्हणाला, सायली, त्या दिवशी मी तुला प्रपोज केले होते, पण तू मला काहीच उत्तर दिले नाहीस. तुझे माझ्यावर प्रेम नाही का गं? विकासच्या ह्या प्रश्नांवर नक्की काय उत्तर द्यावे हे सायलीला सुचेनासे झाले. त्याच्या त्या जवळ येण्याने आणि स्पर्शाने तिच्या हातातून घासले जाणारे भांडे निसटून सिंकमध्ये पडले. विकासने स्वतः तिचे हात धुवून घेतले आणि तिचा हात धरून तिला हॉलमधील सोफ्यावर आणून बसवले. तिच्या हात आपल्या हातात घट्ट पकडून तिच्या हातावर ओठ टेकवत तो म्हणाला, आय लव्ह यू सायली, तू माझी होशील का? सायलीने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, विकास सर, मी तुम्हाला फक्त आताच माहीत आहे की आधीपासूनच ओळखता? मला खरं सांगा, कारण ह्यापूर्वी मी एका विधवा आहे हे माहीत असूनही तुम्ही मला तुमच्या आयुष्यात स्थान दिले आहे हे सत्य असे जर तुमच्या मनात असेल तर मला तुम्हाला स्वीकारण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे, ती म्हणाली. विकास कदाचित आता तरी कबूल करेल की तो तिच्यावर गेल्या 2 वर्षांपासून प्रेम करत आहे. ह्याच आशेने तिने त्याला हा प्रश्न विचारला होता. तिचा हात आपल्या हातात आणखी घट्ट पकडत विकासने थेट सायलीच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, मी तुला फक्त आताच पाहिलेले नाही सायली. तू जेव्हा तुझ्या कॉलेजच्या कॅम्पसाठी गेली होतीस तेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हाच मला तुझ्याशी लव ॲट फर्स्ट साईट झाले होते. तुला कळू न देता मी तुझे बरेच फोटोसुद्धा काढले होते. तुझ्याबद्दल चौकशी केल्यावर समजले की तू अजून डिग्री 2nd इयरला आहेस आणि तुझा कोणी प्रियकर नाही आहे, कारण तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात रस नाही. तुझ्या मैत्रिणीने दिलेल्या ह्याच माहितीवर विश्वास ठेवून मी न्यूयॉर्कला निघून गेलो. मी विचार केला होता की अजून एका वर्षात तुझी डिग्री पूर्ण होईल. तोपर्यंत मी न्यूयॉर्कमधील माझे शेअर्स आणि इतर गोष्टी सेटल करेन. माझी कंपनी भारतातच असल्यामुळे मी इथे शिफ्ट होईन, थेट तुझ्या घरी येईन आणि तुझा हात मागेन. घरच्यांनी होकार दिला की आपण साखरपुडा करू आणि तुझे मास्टर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू, जेणेकरून तू माझंच कंपनीत माझ्यासोबत काम करू शकशील. पण पुढे जे काही घडले तो देवाचा खेळ होता. एवढे दिवस तुला फॉलो करणाऱ्या माझ्याकडून तुला अचानक ताप आल्याच्या दिवशीच अचानक एका एमर्जन्सी आल्यामुळे मला तातडीने बेंगलोरला येऊन तिथून थेट न्यूयॉर्कला जावे लागले. नशिबाने माझ्या आयुष्याची असा खेळ खेळला. पण जेव्हा मी तुला पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये त्या अवस्थेत पाहिले तेव्हा माझ्या मनाला कोणीतरी आग लावल्यासारखे झाले होते. हे तुला माहीत आहे का सायली? त्यानंतर तुझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढताना तर मी जिवंतपणीच मेल्यासारखं झालं होतं. माझ्या शरीरातील सगळे ताकदच निघून गेल्यासारखी मला वाटत होतं. त्या दिवशी तुला जेवढ्या वेदना झाल्या होत्या त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मी आतून परपळून निघालो होतो सायली. जन्मानंतर एका विशिष्ट वयात मी माझ्या आईवडिलांना गमावले आणि त्यानंतर तुलाही गमावले. या विचाराने मी रोज मरून मरून जगत होतो. पण एक गोष्ट मात्र अगदी सत्य आहे सायली, मी तेव्हा तुझ्यावर जितके प्रेम करत होतो आज ह्या क्षणाला सुद्धा तुझ्यावर तितकेच आणि तसेच निष्पाप प्रेम करतो आहे. सायली, जेव्हा विकासने हे सर्व सांगितले तेव्हा सायलीचे मन खूप हलके झाले. सायलीचे मन आनंदाने तुई तुई नाचू लागले होते. तिने विकासच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाले, विकास सर, मला ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती, पण माझ्या मनात शंका होती की कदाचित माझ्याबद्दल केवळ सहानुभूती किंवा दया वाटल्यामुळे मला एक नवीन आयुष्य देण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतला आहे की काय. पण आता जेव्हा तुमच्या स्वतःच्या तोंडून तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे मी ऐकलं तेव्हा मला मनापासून खूप खूप आनंद झाला. आय लव्ह यू विकास, असे जेव्हा तिने म्हटले तेव्हा विकासला त्याचे हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखे वाटले. सायली, तिने अत्यंत आश्चर्याने तिचे नाव घेतले
त्यावर सायली गालातल्या गालात हसली आणि लाजून तिने मान खाली घातली. विकासने तिचा चेहरा आपल्या हाताच्या वंजळीत घेतला आणि म्हणाला, आणखी एकदा म्हण ना माझ्या सोन्या. विकास सर, तुम्ही जे ऐकलं मी तेच बोलले आहे. सारखं सारखं विचारू नका, मला खूप लाज वाटते, ती म्हणाली. त्यावर तो म्हणाला, प्लीज माझ्या सोन्या, फक्त ह्या एका वेळेस म्हण ना. विकास सर, आय लव्ह यू, असे तिने पुन्हा म्हणताच विकासने आनंदाच्या भरात सायलीला घट्ट मिठी मारली आणि त्याला रडूच कोसळले. सायली कधीतरी ते 3 मॅजिकल वर्ड्स बोलेल असे तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तिने मला नवरा म्हणून स्वीकारले नाही तरी चालेल, ती फक्त एका मैत्रिणीसारखी माझ्यासोबत राहिली तरी खूप आहे, असे स्वप्न पाहणाऱ्या विकाससमोर आज सायली प्रेमाचा वर्षाव करायला तयार होती. तिच्या ह्या प्रेमासाठी त्याने तिचे कितीही आभार मानले तरी ते कमीच होते. थँक्स सायली, मी खूप खूप आनंदी आहे बरं का. माझ्या आयुष्यासाठी एवढं सुख खूप आहे, असे म्हणत त्याने तिला आणखी घट्ट मिठी मारली. त्याच्या उष्ण अश्रूंचे थेंब सायलीच्या पाठीवर पडले तेव्हा तिने विकासला थोडे मागे सारले आणि त्याचे अश्रू पुसत म्हणाले, हे अश्रू पाहण्यासाठी का मी माझं प्रेम व्यक्त केलं? यापुढे रडायचं नाही. तुमच्या चेहऱ्यावर अश्रू अजिबात चांगले दिसत नाहीत, असे म्हणत तिने पहिल्यांदाच विकासच्या कपाळावर अतिशय प्रेमाने एक किस घेतला. विकासच्या मनात जो आनंद होत होता तो शब्दात सांगणे त्याला अजिबात शक्य नव्हते, अशी त्याची अवस्था झाली होती. त्यानंतर ते दोघे आणखी काही वेळ गप्पा मारत तिथेच बसून राहिले. तिकडे अर्जुनचे कुटुंबीय जेव्हा बेंगळूरला पोहोचले तेव्हा दुपार उलटून गेले होते. ते घरी आल्यावर इथेही एकदा अदितीच्या गृहप्रवेशाचा विधी करण्यात आला. त्यानंतर अदितीने थेट देवघरात जाऊन जुनी फुले काढली आणि ताजी फुले वाहून देवाची मनोभावे पूजा केली. ह्यापूर्वी तिने ह्याच घरात स्वयंपाक केला होता, पण आता सून म्हणून अधिकृतपणे आल्यावर दूध उतू घालवण्याचा विधी करायचा होता. तिने दूध उतू घालवून सर्वात आधी सर्वांसाठी चहा काफी बनवून दिले. वर्धन आजोबांना हॉटेलचे जेवण फारसे मानवत नाही हे अदितीला माहीत होते, म्हणून ती घरी आल्या आल्या हातपाय आणि तोंड धुवून कपडे बदलून स्वयंपाकघरात आले. तिने रमा आणि मानसा मम्मी यांच्या मदतीने तिने पटापट स्वयंपाक केला. भात, सांबार, पापड आणि शेवयांची खीर बनवून संपेपर्यंत शकुंतलाईने सायलीला फोन करून घरी यायला सांगितले होते, त्यामुळे ती सुद्धा विकाससोबत तिथे आली. आई, सत्यनारायण देवाची पूजा तर उद्या आहे ना, मग आम्हाला आजच काय यायला सांगितलंस? सायलीने विचारले. तुम्ही दोघं जेवण करून रात्रीपर्यंत इथेच थांबावं म्हणून तुला बोलवलंय सायली. का ग, तुझ्या नवऱ्यासोबत एकांतात काही अडथळा आला का, असे शकुंतला यांनी म्हणताच जाग आई, असे म्हणत सायली लाजेने लाल झाले. विकास, आम्हाला माफ कर बाळा, आम्ही स्वतः तुझ्या घरी येऊन तुमच्या दोघांच्या गृहप्रवेश विधी करायला हवा होता, पण आम्हाला ते जमले नाही, असे माणसा म्हणाल्या. त्यावर काही हरकत नाही मावशी, तुमची तिथे जास्त गरज होती हे मला माहीत होतं, पण विश्वनाथ बाबा आणि जानकी आई आले होते ना, मग झालं तर तुम्ही काळजी करू नका, असे म्हणत विकासने त्यांना सांभाळून घेतले. अखिलेश यांना एका मुलाची जागा भरणे किती कठीण असते हे माहीत असल्यामुळे वाईट वाटले, पण आपल्या मुलाचे दुःख दूर करण्यासाठीच त्या दाम्पत्याला देवाने विकासला पाठवले आहे. त्या दिवशी मी थोडे धडपण आणून सायलीला ह्या लग्नासाठी तयार केले, ते खूप चांगले झाले, असा विचार अखिलेश यांनी मनात केला. सगळेजण जेवायला या अशी आदितीने हाक मारली, पण डायनिंग टेबलवर सर्वांची सोय होणार नाही हे लक्षात घेऊन जेवण टेबलावर मांडून खाली चटई हांतरण्याची तयारी अर्जुनाने विकास यांनी केली. तेवढ्यात अदितीचा लहान भाऊ चिराग म्हणाला, दीदी, तू स्वयंपाक करून थकली असशील, त्यात तुम्ही दोघं नवीन लग्न झालेलं जोडपं आहात, त्यामुळे तुम्ही जेवायला बसा, मी आणि किरण सगळ्यांना जेवण वाढतो. सगळेजण एकत्र जेवायला बसले तेव्हा चिराग आणि किरण ह्या दोघांनी मिळून जेवण वाढले. सर्वांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर अदितीने त्या दोघांना डायनिंग टेबलवर बसवले आणि आपल्या दोन्ही भावांना प्रेमाने जेवण वाढले.
त्या दोघांनी गप्पा मारत मारत आपले जेवण संपवले. तिकडे नारायण आणि सीता मनात काहीतरी विचार करत अखेर बेंगलोरला आले. ते अदितीला भेटून आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू काढून त्यांनी शक्य तितकी अदिती काढून शक्य तितके पैसे उकळावेत असं त्या दोघांचा डाव होता. सर्वजण प्रवास करून खूप थकले असल्यामुळे आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. अर्जुन ऑफिसचा कामाचा आढावा घेण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. सायलीसुद्धा विकाससोबत तिच्या खोलीत गेली. पण अदिती मात्र आता आपण नेमक्या कोणत्या खोलीत जावे या विचारात तिथेच उभी राहिली. तेवढ्या शकुंतला तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, अदिती, तू तुझ्या नवऱ्याच्या खोलीत जा. तितक्यात तिथे माणसं आल्या आणि म्हणाल्या, आम्ही आता निघतो अदिती, उद्या पूजेचा वेळेस नक्की येऊ. अदितीने जड अंतकरणाने त्या दोघांना निरोप दिला. किरण सुद्धा माणसासोबतच निघून गेला. तर चिराग मात्र गेस्ट रूममध्येच मुक्कामसाठी थांबला. अदिती आपल्या नवऱ्याच्या खोलीत आली आणि तिने हाक मारली, अर्जुन. लॅपटॉपवर काम करत असलेल्या अर्जुनने तिला पाहिले आणि म्हणाला, ये अदिती. ती आत आली आणि त्याच्या शेजारी बसून लॅपटॉपकडे पाहत विचारू लागले, अजून किती काम बाकी आहे? मी काही मदत करू का? तेवढ्यात त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला आणि आपल्या बायकोचा हात हातात घेऊन तो स्वतःच्या गालाला लावला आणि तो म्हणाला, जितकं काही महत्त्वाचं काम नाही आहे अदिती. आणि असे म्हणत त्याने तिच्या हातावर ओठ टेकवले. अर्जुन, काल रात्री तुम्ही आईसोबत असं बोलायला नको होतं, अदिती लटक्या रागाने म्हणाली. अर्जुनला ती नक्की कोणत्या विषयावर बोलते हे चांगलंच माहीत होतं. तरी तिच्या तोंडून ते ऐकण्यासाठी त्याने मुद्दाम विचारले, म्हणजे मी नक्की कोणत्या गोष्टीबद्दल बोलायला नको होतं असं म्हणतेस तू अदिती? तेच आपली पहिली रात्र असं म्हणताना लाजेने त्याचा चेहरा पार लाल झाला होता. तिची ही कमालीची लाजाळू वृत्ती पाहून अर्जुनने तिला हळूच स्वतःकडे वळले. तो बेडवर भिंतीला रेलून बसला आणि त्याने अदितीला आपल्या छातीवर झोपून घेतले. तिचा हात आपल्या छातीवर ठेवत तो म्हणाला, तुझ्यापासून दूर राहणं खूप कठीण आहे अदिती. आईने मला मोनाच्या लग्नाविषयी सांगण्यापूर्वीच माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. पण एका वाईट प्रसंगात मी रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला आणि तुला गमावून बसलो. त्यानंतर मी एखाद्या जिवंत शवासारखं जगत होतो. अशा परिस्थितीत आता मी तुझ्यापासून दूर कसं राहू शकेन तूच सांग. आणि आता तर मी सर्वांसमोर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आहे. त्यामुळे चोरून लपून तुझ्यावर प्रेम करणं किंवा कुणाला घाबरणं हे दिवस आता संपले आहेत. आता फक्त आपण दोघं आपल्या नव्या संसाराला सुरुवात करायची आणि मस्त आनंदात राहायचं असे त्याने म्हणताच अदिती लाजेने पार चूर झाली आणि तिने त्याचे छातीत आपले तोंड लपवले. तिच्या पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला, वाव, काय ही लाजाळू वृत्ती. हे लाड आणि ही लाज फक्त उद्या रात्रीपर्यंतच चालेल अदिती. त्यानंतर हा तुझा नवरा तुझं काहीही ऐकणार नाही. त्यावर ती म्हणाली, पुरे करा अर्जुन, किती चळता हो मला. तुम्ही दिवसेंदिवस खूपच खोडकर होत चालला आहात. हे ऐकून अर्जुन हसला आणि म्हणाला, मी खोडकर झालो नाही तर माझी बायको कशी पुढे पाऊल टाकणार. अदितीने त्याच्या छातीवर पटापट हात मारत म्हटले, आता पुरे करा तुमची ही थट्टामस्करी. चला आपण दोघं थोडा वेळ झोपूया. कार ड्राईव्ह केल्यामुळे अर्जुनला सुद्धा खूप थकवा आला होता. त्यामुळे त्याने अदितीला आपल्या छातीवर झोपून घेतले आणि तिला तोपटत तोपटत तो स्वतः झोपी गेला. अदितीला सुद्धा त्याच्या कुशीत खूप शांत आणि सुखाची झोप लागली. तिकडे विकास आणि सायली यांचेही जेवण व्यवस्थित झाले होते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारत एकमेकांना घट्ट मिठी मारून गाढ झोपी गेले. संध्याकाळी 4च्या सुमारास अदितीला जाग आली. तिने पाहिले की अर्जुनने तिला अगदी घट्ट मिठी मारून झोपून घेतले होते. ते पाहून तिच्या मनात त्याच्याबद्दल खूप प्रेम दाटून आले. तिने मनात विचार केला की आता जर मी यांना एक किस घेतला तर हे मला त्यात आणखी 10 किस जोडून परत करतील.
म्हणूनच आजची रात्र आणि उद्याचा दिवस एवढा वेळ हे अंतर तुम्ही कसे तरी सहन करून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला कधीच रोखणार नाही. असे स्वतःशीच बोलत तिने अर्जुनच्या कपाळावर स्पर्श होईल न होईल अशा एक हलकासा किस घेतला. मग ती वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली आणि सगळ्यांसाठी कॉफी बनवू लागले. तोपर्यंत घरातील सगळेजण जागे होऊन खाली हॉलमध्ये आले होते. त्यांच्यासोबत अर्जुन सुद्धा आला होता. अदितीने स्नॅक्स म्हणून मिरची भजी आणि सोबतीला कांदा भजी सुद्धा बनवला होता. आई बाबा सगळेजण एकत्र जमलोच आहोत तर चला आपण बागेत बसून कॉफी पिऊया, असे अदितीने सांगताच सगळ्यांना तिचे म्हणणे पटले. सगळेजण बागेत गेले. अदिती कॉफीचा ट्रे घेऊन पुढे निघाली आणि तिच्या मागून सायली भजीचा ट्रे घेऊन आले. सगळेजण बागेत एकत्र गोल कडा करून बसले. अदितीने सगळ्यांना कॉफी दिली आणि सायलीने सगळ्यांना भजी दिले. सगळेजण छान गप्पा मारत उद्याच्या पूजेचे नियोजन करत होते. चिराग आपल्या मोठ्या बहिणीचं शेजारी बसला होता. तो म्हणाला, दीदी तुझं हे कार्य आटोपलं की मी एखाद्या कंपनीत नोकरी शोधेन आणि तिथे जवळ कुठेतरी रूम भाड्याने घेऊन राहीन. पण अदितीला मात्र आपल्या लहान भावाला स्वतःपासून दूर पाठवणे अजिबात मान्य नव्हते. तरीही आता मी त्याला तू इथेच आमच्या घरी राहा असे कसे सांगू, ह्याच विचाराने ती मनातल्या मनात थोडी दुःखी झाली. ती म्हणाली, इथे जवळ कुठेतरी चांगली कंपनी बघ चिरो, म्हणजे तुला वेळ मिळेल तेव्हा तू मला येऊन भेटू शकशील. माझ्यासाठी हक्काचा माहेर म्हणून फक्त तू एकटाच आहेस ना, असे अदितीने म्हणताच चिरागनेही तिचे बोलणे मान्य केले. अर्जुनने जणू अदितीच्या मनातील विचार ओळखले होते. त्याने विचारले, चिराग तुझे शिक्षण काय झालं आहे? त्यावर चिराग म्हणाला, भाऊजी मी BBA केलं आहे. चिरू तुझं तर इंजिनिअरिंग करण्याचं स्वप्न होतं ना, आणि पहिल्या वर्षी तू इंजिनिअरिंगला गेला सुद्धा होतास ना, मग आता BBA कसं काय म्हणतोयस? अदितीने आश्चर्याने विचारले. त्यावर चिराग म्हणाला, दीदी मला इंजिनिअरिंग करायचं होतं, पण पहिल्या वर्षी तू पैशांची सोय करून दिलीस. दुसऱ्या वर्षी मात्र फीचे पैसे द्यायला कोणीच नव्हते. मी आईबाबांना पैशांबद्दल विचारलं तर ते म्हणाले की आमच्याकडे ती अपशकुनी जमीन शिल्लक नाही आहे जी विकून आम्ही तुला पैसे देऊ. शिकायचं असेल तर पैशांची मागणी न करता काय ते शिक्षण घे. मला त्यांचा खूप राग आला आणि मी घर सोडून निघून आलो. मी सरकारी कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरलं आणि हॉस्टेलसाठी फॉर्म भरला. माझं नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, मला दोन्ही ठिकाणी फ्री सीट मिळाली. पण हॉस्टेलमध्ये 30,000 रुपये भरावे लागणार होते. तेव्हा मला किरणची आठवण आली. माझी आणि त्याची पहिल्या वर्षी इंजिनिअरिंगला असताना मैत्री झाली होती. त्यानेच मला ते पैसे दिले. हॉस्टेलची फी भरल्यावर मी कॉलेज सांभाळून एका पिझ्झा शॉपमध्ये पार्ट टाईम नोकरी सुरू केली. दुपारपासून संध्याकाळपर्यंत मी स्पोर्ट्स कोट्यातून डॅकॅथलॉनमध्ये काम करायचं. तिथून सुटल्यावर संध्याकाळपासून रात्रीपर्यंत पिझ्झा शॉपमध्ये काम करायचो. अशा प्रकारे मी पैसे साठवत माझ्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलला आणि आता माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. किरणने मला चल माझ्या दीदीला भेटायला येऊ असं म्हणून इथे घेऊन आला आणि तू मला भेटलीस, नाहीतर तू मला कधीच मिळाली नसतेस, चिराग म्हणाला. चिरागने घर सोडल्यानंतर कोणत्याही पाठिंबाशिवाय इतके कष्ट सोसून शिक्षण पूर्ण केले आहे हे जाणून सगळ्यांचे मन हेलावले. विकास चिरागच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, तू जर अदितीचा भाऊ आहेस तर नात्याने माझंही लहान भाऊच आहेस. मी तिचा मोठा भाऊ आहे, तुला माहीतच आहे ना. सो तू माझ्या कंपनीत चल, मी तुला काही दिवस ट्रेनिंग देईन आणि नंतर एका चांगल्या पदावर तुला अपॉइंटमेंट करून घेईन. हे ऐकून चिरागने आपल्या मोठ्या बहिणीचं चेहऱ्याकडे पाहिले. ती फक्त एवढंच म्हणाली की तुझी जशी इच्छा. तेवढ्यात तिथेच बसलेला अर्जुन म्हणाला, चिराग तू माझ्या कंपनीतसुद्धा येऊ शकतोस. आता नक्की कोणत्या कंपनीत जावे हे न समजल्यामुळे चिराग शांत बसून राहिला. तेव्हा तिथेच बसलेले रविकांत मामा उठले आणि चिरागच्या जवळ आले. त्यांनी चिरागच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चिराग
मला कोणी मुलगा नाही आहे. तुला आई वडील असूनही तू पोरक्यासारखं वाढला आहेस. तू माझा मुलगा बनून आमच्या घरी येशील का? मी तुला एक वडिलांचे प्रेम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. मी माझ्या मुलीसाठी एक चांगला बाप होतो, पण ती मात्र एक चांगली मुलगी बनू शकली नाही. असे म्हणताना रविकांत यांचे डोळे भरून आले. चिराग गेल्या एकटाक रविकांत यांना पाहत होता. त्यांच्यासोबत त्याने काशीपूरमध्ये बराच वेळ घालवला होता आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. त्याला रविकांत यांचा स्वभाव खूप आवडला होता. म्हणूनच त्याने एकदा आदितीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे बाबा, मी तुमचा मुलगा बनेन. त्याने असे म्हणताच बागेत उपस्थित असलेल्या सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या. रविकांत यांनी चिरागला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, थँक्स मुला. असे म्हणत त्यांनी त्याच्या कपाळावर एक प्रेमाचं किस घेतला. बर, मग आता तू कोणाच्या कंपनीत कामाला येणार ते सांग, विकासने पुन्हा विचारले. त्यावर चिरागऐवजी रविकांत यांनीच उत्तर दिले, विकास, इटलीमध्ये माझी स्वतःची कंपनी आहे. सध्या माझा एक मित्र तिची काळजी घेत आहे. माझी बायको आणि मुलगी यांनी केलेल्या कारस्थानामुळे मी कोमात गेलो होतो, पण आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. माझ्या उपचारासाठी घेतलेल्या विजाची मुदत सुद्धा आता संपत आली आहे. त्याआधी मी माझ्या ह्या मुलाचं पासपोर्ट बनवून घेईन आणि त्याला कायदेशीररित्या दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून माझ्यासोबत इटलीला घेऊन जाईन. रविकांत यांचे हे बोलणे ऐकून सगळेजण एका क्षणासाठी शांत झाले. घरी सोबत राहण्यासाठी रविकांत यांनी चिरागला फक्त मुलगा म्हणले आहे असे सर्वांना वाटले होते, पण ते त्याला कायदेशीररित्या दत्तक घेऊन थेट परदेशात घेऊन जाणार आहेत असे सांगितल्यावर कुणाला नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी हेच समजेनसे झाले. चिराग मात्र चेहऱ्यावर कोणत्याही भाव न आणता शांतपणे बसून राहिला. अदितीला नक्की काय करावे हे समजत नव्हते, म्हणून ती शांत बसली होती. तिला तिच्या काका काकूंच्या स्वभावाविषयी चांगलीच कल्पना असल्यामुळे ते चिरागला दत्तक देण्याच्या बदल्यात किती पैशांची मागणी करतील याच विचारात ती पडली होती. चिराग, तुला हा निर्णय मान्य आहे का? असे रविकांत यांनी विचारले. त्यावर चिराग म्हणाला, बाबा, मला तुमच्या मालमत्तेविषयी किंवा संपत्तीबद्दल काहीच माहीत नाही. मी पैशांसाठी तुम्हाला माझे वडील मानलेले नाही. गावात असताना तुमच्यासोबत घालवलेले दिवस मला खूप आवडले. तुमचा स्वभाव मला मनापासून भावला, म्हणूनच मला तुमचा मुलगा व्हायचे होते. पण आता तुम्ही मला कायदेशीररित्या तुमचा मुलगा बनवू इच्छिता, तर ह्यावर नक्की काय बोलावे हे मला सुचत नाहीये. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत रविकांत म्हणाले, ह्याचा अर्थ असं की जर तुला मी आवडलो आहे तर तू माझाच मुलगा आहेस. त्यानंतर त्यांनी अर्जुन आणि विकासला सांगितले की तुम्ही दोघे पुढील कायदेशीर प्रक्रियेची तयारी सुरू करा. मला इथल्या स्थानिक लोकांचे किंवा सरकारी अधिकाऱ्यांचे जास्त संपर्क माहीत नाहीत. रविकांत यांचे हे बोलणे ऐकून अर्जुन आणि विकास दोघांनाही खूप आनंद झाला. चिरागने आजवर घेतलेल्या कष्टांचे चीज झाले असून त्याच्या आयुष्याला एका सुवर्ण दिशा मिळाली आहे. अशा विचार करत त्यांनी रविकांत यांच्या निर्णयाला आनंदाने संमती दिली. वर्धन आजोबांनी सुद्धा पुढे होत चिरागच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, आजपासून तू या वर्धनचा सुद्धा नातू आहेस. आई वडील पाठीशी असूनही त्या सगळ्यांना सोडून आलेला आणि कोणत्याही वाईट मार्गाला न लागता अपार कष्ट करून शिकलेल्या चिरागचे आयुष्य आता खऱ्या अर्थाने सुंदर झाले होते. आदितीच्या डोळ्यात तर आनंदाश्रूच तरळले. सायलीला सुद्धा खूप आनंद झाला की चिरागला आता हक्काचे आणि चांगले वडील मिळाले आहेत. त्यानंतर सगळेजण घराच्या आत आले. अदिती रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. तेव्हा सायली तिच्या मदतीला आली. रमाचे वय झाले असल्यामुळे तिला जाणवणाऱ्या तकव्यामुळे अदिती तिला घरातील कोणतेही काम करू देत नव्हती. रात्री सर्वांचे जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या खोलीत गेले. अदितीने शेवटी घरातील सर्व लाईट्स बंद केले आणि ती अर्जुनच्या खोलीत आली. तेव्हा तो बाल्कनीमध्ये उभा राहून एकटक आकाशाकडे पाहत होता. अर्जुन, अशी हाक मारताच तो बाणावर आला आणि म्हणाला, ये अदिती. तिने दुधाचा ग्लास त्याच्या हातात दिला आणि विचारले, काय झालं हो?
इतकं खोलवर काय विचार करताय? काही नाही, असंच सहज असे म्हणत तिने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण ह्याचे कारण नक्कीच काहीतरी वेगळे असणार असे अदितीला वाटले. तरीही तिने त्याला जास्त आग्रह धरून विचारले नाही. कारण सांगण्यासारखी गोष्ट असेल तर ते स्वतःहून सांगतील असं विचार तिने मनात केला. अर्जुन, हे दूध पिऊन घ्या. तुम्हाला पण कार ड्राईव्ह करून थकवा आला असेल ना. चला आता झोपा, ती म्हणाली. अर्जुनने आपल्या बायकोचा गोड चेहऱ्याकडे एक दीर्घ नजर टाकली आणि तिच्या हातातून दुधाचा ग्लास घेऊन तो पिऊन टाकला. त्याने आपल्या डोक्यातील चिंता क्षणभर बाजूला सारली. आधी तिच्या खांद्यावर हात ठेवून तो तिला बेडरूममध्ये घेऊन आला. तिला बेडवर बसवून तो स्वतः तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. अदितीने सुद्धा तिला कोणतेही कारण न विचारता ती मायेने तिच्या डोक्यावरून आणि केसांवरून हात फिरवू लागले. ती म्हणाली, अर्जुन, जर काही अडचण किंवा त्रास असेल आणि ती गोष्ट माझ्याशी शेअर करावीशी वाटत असेल तर नक्की सांगा. पण असं मनातल्या मनात विचार करून स्वतःला त्रास करून घेतला तर मन फक्त जड होत जाईल. त्या समस्येवर कोणत्याही तोडगा निघणार नाही. वेळ आल्यावर मी तुला नक्कीच सगळं सांगेन अदिती. मला सुद्धा तुझ्याशिवाय दुसरं कुणाजवळ मन मोकळं करावंसं वाटत नाही. आईचं वयही आता होत झालं आहे, त्यामुळे तिला आता कोणत्याही गोष्टीचं ताण देता येणार नाही. आई बाबांनी एवढी वर्षे खूप कष्ट सोसले आहेत, त्यामुळे आता त्या दोघांनी अगदी सुखात आणि आरामात राहावं एवढीच माझी इच्छा आहे, तो म्हणाला. पण त्याच्या मनात मात्र आता पुढे काय करावे हाच प्रश्न सारखा गोळात होता. चिरागला आपण इटलीला जाणार आहोत आणि रविकांत हे त्याला कायदेशीररित्या दत्तक घेणार आहेत याचा खूप आनंद झाला होता. कारण नारायण आणि सीता यांनी त्याला कधीच मायेने सांभाळले नव्हते. हाऊस म्हणून मूल जन्माला घातले आणि त्याला कसे तरी लहानाचे मोठे केले. बस, अशीच त्यांची मानसिकता होती. त्यांच्या ह्याच स्वभावामुळे सीताच्या आईने पहिल्या मुलीला आपल्याकडेच ठेवून घेतले होते. पुढे अदिती थोडी मोठी झाल्यावर तिनेच आई बनून चिरागला सांभाळले आणि मोठे केले. चिरागला एक खाजगी शाळेत शिकायला घातले होते, ज्याचा सगळा खर्च फक्त अदितीच करायची. या सर्व जुन्या गोष्टींचा विचार करत चिराग मनातल्या मनात, आता जर रविकांत बाबांनी मला दत्तक घेतले तर कायद्यानुसार माझ्या जन्मदात्या आई वडिलांना पैसे द्यावे लागतील. हे जर त्या दोघांना समजले तर ते नक्कीच खूप मोठ्या रकमेची मागणी म्हणजे डिमॅन्ड करतील. असा विचार करता करता चिरागच्या डोक्यात एक आयडिया आली. हो, आता मी असंच करायचं, असं पक्का बेत मनाशी ठरवून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अदितीला जाग आले तेव्हा अर्जुन अजूनही आपल्या बायकोच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपलेला होता. अदिती सुद्धा बसल्या बसल्या झोपी गेली होती. तिने अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तिला त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा दिसल्या. तुम्हाला अशी कोणती मोठी काळजी सतावते आहे अर्जुन? माझ्याशी शेअर करावीशी वाटत नाही का? असे ती मनातल्या मनात म्हणाली. तिने अर्जुनला बेडवर नीट झोपवले, त्याच्या अंगावर पांघरून घातले आणि ती वॉशरूममध्ये गेली. तिने पटापट अंघोळ उरकली आणि ती खाली आली तेव्हा घड्याळात पहाटेचे 4 वाजत होते. कामाला लागलो की वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही, असं विचार करत तिने आधी मेन डोर उघडला, अंगण झाडून सडा टाकला आणि दारात एक मोठी रांगोळी काढू लागले. तोपर्यंत सायली सुद्धा उठून अंघोळ करून तिथे आली होती. अदिती आणि सायली ह्या दोघींनी मिळून रांगोळीत रंग भरेपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते. सायली म्हणाली, वहिनी, तुम्ही देवघर स्वच्छ करून पूजा आटपून घ्या, तोपर्यंत मी सगळ्यांच्या कॉफीसाठी डिकॉक्शन लावते आणि नाश्त्याची तयारी करते. त्यावर अदिती म्हणाली, सायली, आज सकाळी नाश्त्याच्या वेळी मी उपवास धरणार आहे. तुझ्या दादाचा सुद्धा उपवास असेल की नाही मला माहीत नाही, त्यामुळे सगळ्यांसाठी उपमा बनवूया. ठीक आहे वहिनी, तोपर्यंत मी भाजी चिरून ठेवते, तुम्ही या, सायली म्हणाली. अदितीने देवघरात जाऊन जुनी फुले काढली आणि ताजी फुले वाहून देवासमोर दिवा लावला.
तिने घरात धुपाचा सुवास दरवळवला, ज्यामुळे पूर्ण घरात एक अतिशय पवित्र आणि प्रसन्न वातावरण तयार झाले होते. आज सत्यनारायण देवाची पूजा आहे हे माहीत असल्यामुळे घरातील सगळे जण छान फ्रेश होऊन एकामागून एक खाली येत होते. सायली स्वयंपाकघरात भाजी चिरत होती, तर अदिती उपम्यासाठी रवा भाजून घेत होती. सर्वात आधी वर्धन, आजोबा, रविकांत आणि अखिलेश व शकुंतला खाली आले, तेव्हा सायलीने स्वतः त्यांना कॉफी बनवून दिली. अखिलेश आपल्या पत्नीला म्हणाले, शकुंतला, घरात सून आली की किती बदल होतो ग. बघ, आता आपली मुलगी सुद्धा तिच्या वहिनीसोबत अगदी मिळून मिसळून वागते आहे. त्यामुळे घर खरोखरच नंद गोकुळ झाले आहे. सकाळी उठून देवघरात जळणारा तो दिवा पाहण्यातच एक वेगळा आनंद आहे. त्यांच्या ह्या बोलण्यावर सगळ्यांनीच होकारार्थी मान डोलावले. तेवढ्यात अर्जुन, विकास आणि चिराग हे तिघही एकत्र खाली आले. अदितीने ट्रेमध्ये कॉफी आणली आणि त्यातील एक कप आपल्या लहान भावाला म्हणजे चिरागला दिला. त्यानंतर ती अर्जुन आणि विकासला म्हणाले, दादा, तुम्ही दोघं पूजा होईपर्यंत उपवास करावा लागेल, चालेल का? जर जमत नसेल तर सांगा, मी कॉफी आणून देते. मी आणि सायली दोघेही उपवास करणार आहोत, असे तिने म्हणताच, आम्ही सुद्धा उपवास करू, असे अर्जुन आणि विकास दोघंही एकदम म्हणाले. तोपर्यंत बाकीच्यांचा नाश्ता तयार झाला होता. अदिती रमाला म्हणाले, रमाई, तुम्ही सगळ्यांना नाश्ता वाढून घ्या आणि तुम्हीही खाऊन घ्या. आता भटजी येण्याची वेळ झाली आहे. मी आणि सायली जाऊन साडी नेसून तयार होऊन येतो. रामाने तिचे म्हणणे मान्य केले आणि सगळ्यांना नाश्ता वाढून ती स्वतःही नाश्ता करायला बसले. सायली आपली साडी घेऊन अदितीच्या खोलीत आली आणि म्हणाली, वहिनी, मला प्लीज साडी नेसून द्या ना. अदिती तिला साडी नेसून देता देता चिडवत म्हणाली, सायली, असं कसं चालेल? विकासदादाच्या घरी जेव्हा तू एकटीच असशील आणि तुला साडी नेसायची असेल तेव्हा तू काय करशील ग? त्यावर सायली म्हणाली, तुमचे दादाच मला साडी नेसून देतील, जाऊ द्या ना वहिनी. तिचे हे उत्तर ऐकून अदिती घालातल्या घालात हसली आणि तिने सायलीला सुंदर साडी नेसून दिली. सायली आपल्या खोलीत गेली आणि दागिने घालून हलकासा मेकअप करून तयार होऊ लागले. तेवढ्यात विकास तिथे आला. तो दाराला रेलून हात बांधून सायलीच्या रूपातील सात्विक तेज आपल्या डोळ्यात साठवून घेत उभा राहिला. विकास तिथे आल्याचे जेव्हा सायलीच्या लक्षात आले तेव्हा त्याला अशा प्रकारे पाहताना पाहून तिला मनातून खूप लाज वाटली. तिने आपल्या नजरा खाली वळवल्या तेव्हा विकास आत आला आणि त्याने खोलीचा दरवाजा लॉक केला. तो सायलीचा जवळ येऊन उभा राहिला आणि त्याने तिचा चेहरा आपल्या हाताच्या वंजळीत घेतला. सायली, या साडीची शोभा तुझ्यामुळेच वाढली आहे असं वाटतंय ग. तू खूपच सुंदर आणि गोड दिसते आहेस, असे म्हणत तिने अतिशय प्रेमाने आपल्या बायकोचं कपाळावर एक किस घेतला. सायलीने सुद्धा त्या प्रेमळ स्पर्शाचा मनापासून आनंद घेतला. विकास सर, आता काली पूजा आहे, तुम्ही पण लवकर तयार होऊन या, मी काली पूजेच्या कामात मदत करायला जाते, असे म्हणून ती निघू लागली. तितक्यात विकासने तिचा हात पकडला आणि म्हणाला, आज तू माझ्यापासून कशी निसटून जातेस तेच मी बघतो सायली. हे ऐकून सायली आणखीनच लाजली आणि तिथून धावत पळाले. तिकडे अदितीने पिस्ता कलर सिल्क साडी नेसली होती. तिने साडी व्यवस्थित फिनअप केली होती. तिने आपले लांब केस विंचरून पुढच्या बाजूने सुंदर डिझाईनची वेणी गुंफून मागे छान आंबाडा घातला होता आणि त्याभोवती मोगऱ्याचा गोल गजरा माळला होता. कानात तिने रुपेरी झुमके घातले होते. गळ्यात मोत्याचा हार होता, ज्याला साजेस असा एका सुंदर लक्ष्मीचा पेंडेंट होता. तिच्या दोन्ही हातात लग्नाचा चुडा आणि हिरव्या बांगड्या अजून तसेच होत्या. अर्जुन जेव्हा खोलीत आला तेव्हा अदितीला ह्या रूपात पाहून तो जणू बोलणेच विसरल्यासारखं तिजून उभा राहिला. माझी बायको प्रत्येक वेळी मला एका नवीन रूपासारखी अतिशय सुंदर दिसते, असा विचार करत तो तिच्या जवळ आला. त्याने तिला मागून मिठीत घेतले आणि तिच्या खांद्यावर आपली हनवटी टेकवून तिच्या सुवासाचा एक दीर्घ श्वास घेतला. तो म्हणाला, अदिती, तू नेहमी मंदिरातून जसा एक छान सुगंध येतो तशी कशी काय दरवळत असतेस ग? त्यावर अदिती घालातल्या घालात हसली
आणि तिने तिच्या हातातील एक छोटी काचेची कुपी त्याच्या हातात दिली. ती म्हणाली, हेच माझ्या त्या सुवासाचे सिक्रेट आहे. अर्जुनने त्या कुपीकडे पाहिले. त्यावर एक प्रकारचे सुगंधी सुवासिक पावडर असे लिहिले होते. त्याचा वास घेताच अर्जुनला अदितीचे ते सिक्रेट समजले. तरीही तू अशी छान तयार झालीस की माझ्या मनात काहीतरी व्हायला लागतं ग, असे म्हणत तिने तिचे लक्ष विचलित करण्यासाठी तिच्या गळ्यापाशी आपले तोंड लपवले. तेव्हा अर्जुन, असे म्हणत तिने त्याला हलकेच दटावले आणि म्हणाले, आज घरात पूजा आहे हो, असं कोणी वागतं का? तिथे ड्रेसिंग टेबलावर मी तुमचे कपडे काढून ठेवले आहेत. ते पटकन घालून तयार व्हा. बाजी येण्याची वेळ झाली आहे. आपल्याला पूजेला बसायचे आहे. तिचे हे बोलणे ऐकून अर्जुनने अगदी नाखुशीनेच अदितीला सोडले. पण जाता जाता तिच्या गालावर एक गळबळीत किस घेतला. तो म्हणाला, इतके दिवस तू माझ्यापासून कशी तरी लांब राहिलीस, पण ह्यापुढे तू ह्या अर्जुनपासून स्वतःला कशी वाचवतेस तेच मी बघतो. मिसेस अदिती अर्जुन शेखावत. त्यावर ती म्हणाली, तुमच्यापासून स्वतःला वाचवण्याचं कोणतेही खोटेपणा किंवा कष्ट मी करणारच नाहीये मिस्टर अर्जुन शेखावत. असे म्हणून ती एक खोडकर स्मितहास्य केले. आणि तुम्ही लवकर तयार होऊन या, असे बजावत ती खाली निघून गेले. हॉलमध्ये सगळ्यांचा नाश्ता झाला होता. ज्यांना गोळ्या घ्यायच्या होत्या त्यांनी त्या औषध गोळ्या घेतल्या होत्या आणि दुसऱ्या पेरीची कॉफी पिऊन सर्वजण गप्पा मारत आजचे वर्तमानपत्र वाचत बसले होते. तेवढ्यात सायली आणि अदिती ह्या दोघी एकत्र पायऱ्यांवरून खाली आल्या. त्यांना पाहताच घरातील सगळे मोठे बोलून उठले, बघा, आमच्या घराच्या महालक्ष्मी आल्या. शकुंतला आणि रमाने पुढे होत त्या दोन्ही मुलींची दृष्ट काढली. तोपर्यंत पूजेसाठी भटजी सुद्धा घरी येऊन पोचले होते. भटजी जसा जसा पूजेचं साहित्याची मागणी करत होते तसे तसे सायली आणि अदिती दोघे मिळून त्यांना ते साहित्य आणून देत पूजेच्या कामात मदत करू लागले.